साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. मी मतदान केलंय, तुम्ही सर्वांनी मतदान करा. जनता सुज्ञ आहे. आम्हाला मतदान सायंकाळपर्यंत 65 ते 70% होण्याची शक्यता. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसाट यांनी मतदानाचा हक्क बजावला. श्यामल शिरसाट यांना विजयाची खात्री. सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 पर्यंत 43.75% मतदान झाले आहे. दुपारी 4 नंतर मतदारांची मतदान करण्यासाठी गर्दी. आज पंढरपूर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार. 84 वर्षाच्या वयोवृद्ध मातांनी बजावला मतदानाचा हक्क. जनता सुज्ञ आहे. आम्हाला मतदान विजयाची खात्री आहे. पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी व शहरात 18 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज सकाळी 7:30 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत 43.75% मतदान झाले आहे. दुपारी 3:30 वाजेपर्यंत एकूण पुरुष 21,089 तर स्त्री 20,227 असे एकूण 41,365 मतदारांनी मतदान केले आहे. दुपारी 4 वाजल्यानंतर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. परंतु सकाळी 7:30 ते 1:30 म्हणजे 6 तासांमध्ये केवळ पंढरपूर शहरातील मतदान केंद्रावर 27% मतदान झाले आहे. तर सायंकाळपर्यंत एकूण शहरातील मतदान 65 ते 70% पर्यंत होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार श्यामल शिरसाट यांनी सकाळी 7:30 वाजता मतदानाचा हक्क बजावला असून माझा विजय होणार आहे अशी खात्री त्यांनी दिली आहे. पंढरपूर शहरांमधील 18 प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 7B वगळता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 13B, प्रभाग क्रमांक 16-2 आणि 17-1 या ठिकाणी मतदान मशीन बटन प्रेस होत नसल्यामुळे या ठिकाणी मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान मशीन बदलण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी माहिती दिली. दुपारी 3 नंतर मात्र मतदान करण्यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये मतदार मतदान केंद्रामध्ये गर्दी करताना पाहावयास मिळते. आज सकाळपासून पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे शहरात मतदान सुरू असताना मुस्लिम 84 वर्षाच्या वयोवृद्ध चांदबी बागवान यांनी उर्दू शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचबरोबर शहरातील मथुरा कोताळकर वय वर्ष 80 यांनी येथील सातारकर मठ या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचबरोबर कमल गंगाधर महमाने यांनी वय वर्ष 78 यांनी व रुक्मिणी अशोक महमाने वय वर्ष 69 यांनी येथील लोकमान्य शाळेमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर काही अपंग मतदार यांनीही व्हीलचेअरचा वापर करत आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. आज होणाऱ्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबर रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोग निर्णय आदेश आल्यामुळे नगर परिषद निवडणूक निकालाची प्रतीक्षा लांबणीवर पडल्यामुळे उत्सव कार्यकर्त्यांमध्ये निराश झाल्याचे कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होते. आज सकाळपासून पंढरपूर नगर परिषद निवडणुकीचे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगडे यांनी पंढरपूर शहरात ठिकठिकाणी चौक बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला असल्यामुळे आतापर्यंत मतदान सुरळीतपणे सुरू आहे. मतदान करण्यासाठी दुपारी 4 नंतर सर्वच मतदान प्रभाग केंद्रावर मतदार मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे मतदान प्रक्रिया ही सायंकाळी उशिरापर्यंत चालणार असल्याचे स्पष्ट होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.